नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नमो संभवामी चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 मे रविवार या दिवशी संकट चतुर्थी आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत, शुभ मुहूर्त बघणार आहोत आणि संकट चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करायची ते बघणार आहोत। मंत्र कुठले म्हणायचे आहेत ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महिन्यातील कृष्ण पक्षात जी संकट चतुर्थी येते तिला एकदंत चतुर्थी म्हणून ओळखले जाते। तर 26 मे 2024ला आता संडेला जी रविवारी जी चतुर्थी येणार आहे तिला एकदंत चतुर्थी असं म्हटले जाते। प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात, एक येते ती कृष्ण पक्षात चतुर्थी येते तिला संकट चतुर्थी असं म्हटलं जातं आणि दुसरी येते शुक्ल पक्षामध्ये तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जाते। अनेक जण दोन्ही चतुर्थी करतात, पण काही जण फक्त महिन्याची चतुर्थी करतात, काही जण ज्या पंधरवाड्यात चतुर्थी येतात ते देखील करतात। चतुर्थीचं हे एकादशी प्रमाणच असते की 15 दिवसानंतर पहिले संकट चतुर्थी येते आणि त्यानंतर विनायक चतुर्थी येते। तर जे फक्त संकट चतुर्थी करत असतील म्हणजे अनेक जण गणपती भक्त आहेत, गणपती बाप्पा हे प्रत्येकाचे लाडके दैवत आहे, खास करून लहान मुलांचे लाडके दैवत आहे आणि गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक पूजेच्या अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा आराधना करतो, त्यानंतरच आपण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करतो। तर तुम्ही जर का फक्त संकट चतुर्थीचं व्रत करत असाल तर अशा प्रकारचे संकट चतुर्थीचं महात्म्याचं एक पोथी मिळते। ही अगदी छोटीशीच पोथी आहे, 10-15 मिनिटांमध्ये ही वाचून पूर्ण होते, तर तुम्ही ते घेऊन या। तर ही पोथी तुम्हाला जे काही पूजेची सामग्री आपल्याला जिथे मिळते त्या बुक स्टॉलवरती तुम्हाला ती मिळून जाईल। ही पोथी वेगवेगळ्या प्रकाशांची येते, त्यासोबतच याच्यामध्ये गणपतीची प्रार्थना देखील दिलेली आहे आणि गणपतीचे मंत्र देखील दिलेले आहेत, पूजा कशी करायची ते सांगितलेले आहेत, चतुर्थीचे नियम सांगितलेले आहेत आणि अजून ज्यांना संतान नाही आहे संतान प्राप्तीसाठी देखील कुठला मंत्र म्हणायचा तो देखील या पोथीमध्ये सांगितलेले आहे। त्यामुळे तुम्ही ही पोथी आवर्जून घेऊन या। जी ही पोथी संकट चतुर्थीला वाचत असतील तर खूपच छान, परंतु जे वाचत नसतील त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही ही पोथी घेऊन या। आता आपण बघूया की संकट चतुर्थीची तिथी कधी सुरुवात होत आहे। तर 26 मे रोजी सकाळी 6:06 संकट चतुर्थीच्या तिथीला सुरुवात होणार आहे आणि 27 मे रोजी 4:53 संकट चतुर्थीची तिथीची समाप्ती होणार आहे। तर आपण संकट चतुर्थी ही 26 मे रोजीच पकडायची आहे। चंद्रोदय रात्री 9:39 असणार आहे। तर आणि संकट चतुर्थीचं व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा कधीही लक्षात ठेवा की सूर्यास्ताच्या वेळी संकट चतुर्थीची पूजा ही केली जाते। म्हणजे जेव्हा सूर्यास्त होत असतो तेव्हा आपण अगोदरच दुर्वा वगैरे तोडून ठेवायच्या आणि त्यावेळेस गणपती बाप्पाची पाटावरती मांडणी करायची किंवा तुमचं देवघर जर का मोठं असेल तर तिथे देखील तुम्ही गणेशाची स्थापना करू शकता। गणपतीला तुम्ही पाण्याने अभिषेक करा, दुधाने अभिषेक करा, पंचामृताने अभिषेक करा। तुमचे जर का तुमच्याकडे जर का पंचामृतातल्या 5 वस्तू नसतील तर तुम्ही साध्या पानाने आणि दुधाने अभिषेक केला तरी सुद्धा चालतो, परंतु लक्षात ठेवायचं आहे की दूध हे कधीही गरम तापलेलं दूध नसावं। अभिषेक करताना कुठल्याही देवताला जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा ते तापलेलं दूध घ्यायचं नाही, थंड दूध घ्यायचं, म्हणजे कच्चं दूध येते त्या दुधानेच आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता। तर पंचामृतामध्ये काय काय असते, दूध, दही, तूप, साखर आणि मध या गोष्टी पंचामृतामध्ये असतात। तर या गोष्टी जर का तुमच्याकडे समजा एखादी गोष्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्ही ओम ग गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला संकट चतुर्थीचं व्रत करायचं आहे। संकट किंवा पाटावरती वेगळी सेपरेट मांडून देखील तुम्ही पूजा करू शकता। खाली पिवळं किंवा लाल वस्त्र अंथरायचं आहे, त्याच्यावरती अक्षदा टाकायच्या आहे, त्यानंतर त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि गुलाल कुंकू गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे, फुले तुम्हाला अर्पण करायचे, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि नंतर दुर्वा अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पाला कधीही लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण दुर्वा हे गणपती बाप्पाला अर्पण करतो तेव्हा गणपती बाप्पाचा 21 नामावली आहे, ती 21 नावं घेतच तुम्ही गणपती बाप्पाला हे दुर्वा अर्पण करत जा। म्हणजे बरेच नावं आहेत गणपती बाप्पाचे, 108 नामावली देखील आहे, पण 21 एकदंताय नमः, उमापुत्राय नमः, गौरीपुत्राय नमः, लंबोदराय नमः, वक्रतुंडाय नमः, गजवक्राय नमः या सर्व मंत्राचा म्हणजे 21 नावं जे आहेत ते म्हणत तुम्ही लंबोदराय नमः हे म्हणत तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वाची जे जुडी असते ती तुम्ही 21 दुर्वांची जुडी तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे। जर का तुम्हाला दुर्वा सापडल्याच नाही तर तुम्ही 21 तांदूळ देखील गणपती बाप्पाला अर्पण करू शकता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करुण देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा आराधना करायची आहे, आरती करायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला संकट चतुर्थीचं व्रत करायचं आहे। मोदक करायचे आहे, मोदक हे तुम्ही आवर्जून करत जा संकट चतुर्थीच्या दिवशी, कारण की गणपती बाप्पाला मोदक हे खूप जास्त आवडतात, त्यामुळे तुम्ही आवर्जून संकट चतुर्थीच्या दिवशी 21 मोदक हे करायचे आहेत।
चंद्रोदय जेव्हा होईल त्यावेळी आपल्याला पारणी करायची आहे, म्हणजे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतरच पारणी करायचं आहे। तर अशा प्रकारे संकट चतुर्थीचं व्रत केले जाते। गणपती बाप्पाचा एक आवडता मंत्र मी तुम्हाला सांगते की गणपती बाप्पा ही बुद्धी आणि शक्तीची देवता आहे। त्यानुसार तुम्ही ओम ग गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। तुमच्याच्याने जर का शक्य झालं तर तुम्ही 21 माळी नक्की घ्या, आणि तुमच्याच्याने शक्य नाही झालं तर 108 वेळेस म्हणजे 1 माळ तुम्ही घेतली तरी सुद्धा चालते। आणि आवर्जून मुलांना या मंत्राचा जप करायला सांगा। जर तुम्ही जप करत असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना बाजूला देखील बसून ठेवू शकता। आपण म्हटलं की आपसुकच मुलं ते म्हणायला सुरुवात करतात, म्हणजे त्यांच्या ॲटलिस्ट कानावरती जरी पडेल, तुम्ही मुलांनी जरी नाही म्हटलं, तुम्ही जरी म्हटलं तरी ते मुलांच्या कानावरती पडेल आणि त्यांचा प्रभाव देखील त्यांच्यावरती होईल। त्यामुळे तुम्ही मुलांना जेव्हाही मंत्र म्हणायला बसाल तेव्हा मुलांना बाजूला बसवा। मुलांनी नाही म्हटलं तरी चालते, तुम्ही स्वतः म्हटला मंत्र तरी सुद्धा चालतो, त्यांच्या कानावरती जरी पडला तर ते आपसुकच म्हणायला लागते। तर अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाचा आवडीचा मंत्र जो आहे ओम ग गणपते नमः या मंत्राचं तुम्ही आवर्जून संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जप नक्की करा। तर संकट चतुर्थीचं व्रताचं महत्त्व मी तुम्हाला सांगते की जसं की संकष्टी आपल्या नावाप्रमाणे समजते की संकट दूर करणारी संकष्टी। तर संकट चतुर्थीचे जे भक्त व्रत करतात त्यांच्यावरती गणेशाची विशेष कृपादृष्टी राहते आणि गणपती बाप्पा त्यांचे सर्व विघ्न दूर करतात, त्यांचे संकटे दूर करतात। त्यामुळे अनेक जण संकट चतुर्थीचं व्रत करतात। तर अनेक जणांनी अजून जर का संकट चतुर्थीचं व्रत केलं नसेल आणि तुम्हाला जर का संकट चतुर्थीचं व्रत हे करण्याची इच्छा सुरुवात करायची असेल तर जी अंगारिका संकट चतुर्थी येते, म्हणजे आय थिंक मला वाटते पुढच्या महिन्यामध्ये अंगारिका योग आहे। तर अंगारिका योगावरती जी संकट चतुर्थी येते तिला अंगारिका संकट चतुर्थी असं म्हटलं जातं। तर त्या दिवसापासून तुम्हाला त्या चतुर्थीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे। अनेक जण 21 व्रत करतात, म्हणजे अनेक जण ठरवून संकल्प घेऊन 21 व्रत करतात, म्हणजे 21 संकट चतुर्थी करतात, किंवा बरेच जण आयुष्यभर संकट चतुर्थीचं व्रत हे करतात। तर तुम्हाला जर का करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अंगारिका संकट चतुर्थीपासून तुम्ही ते व्रत करायला सुरुवात करू शकता। की कारण आलं कुणाची संकट चतुर्थी तुटली, म्हणजे असं भरपूर कारण असतात की एखाद्या दिवशी आपल्या लक्षात राहत नाही किंवा काहीतरी म्हणजे कुठे जायचं असते, काही असते आणि आपलं व्रत ते मोडलं जाते। तर अशा याच्यात सुद्धा तुम्ही अंगारिका संकट चतुर्थी जी येते तिथपासून तुम्ही पुन्हा तुमच्या संकट चतुर्थीच्या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता। आणि या पोथीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहे, म्हणजे कृष्णाने संकट चतुर्थीचं व्रत केलं तर त्यांच्यावर आलेला चोळीचा आळ हा दूर झाला। पार्वती मातेने संकट चतुर्थीचं व्रत केलं। जेव्हा ऋष्टशंकर हे सापडत नव्हते पार्वती मातेला, ऋष्टहून शंकर हे महादेव गेले होते, तेव्हा पार्वती मातेने हे संकट चतुर्थीचं व्रत केलं होतं। त्यासोबतच अनेकही कथा या पोथीमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला वाचून ह्या नक्कीच कळतील। आणि संकट चतुर्थीचं व्रत हे का करावं, तर संकट चतुर्थीचं व्रत हे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी करावं। म्हणजे जी घरातली स्त्री असते तिने केलेलं कुठलंही व्रत हे तिच्या मुलांनाही लागते आणि पतीलाही लागते, पूर्ण कुळाचा उद्धार करते। त्यामुळे संकट चतुर्थीचं व्रत हे म्हणजे स्त्री पुरुष दोन्हीही करू शकतात। परंतु जर का महिलेने जर का घरातल्या स्त्रीने जर का संकट चतुर्थीचं व्रत केलं तर त्याचा फायदा हा पूर्ण घराला होतो। त्यामुळे तुम्ही आवर्जून संकट चतुर्थीचं व्रत करत जा, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या भविष्यासाठी, पतीच्या प्रगतीसाठी। आपली प्रगती ही उत्तरोत्तर वैभवाकडे होत चालते, पूर्ण कुळाचा उद्धार हा केला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद।